Hello students, welcome. It's another wonderful session. आजच्या या भागामध्ये आपण SN1 रिॲक्शन मेकॅनिझम आणि SN2 रिॲक्शन मेकॅनिझम या दोघांवरती कुठले फॅक्टर अफेक्ट करतात, कुठल्या फॅक्टरचा त्यांच्या रेटवरती इफेक्ट होतो ते आपल्याला डिटेल्समध्ये स्टडी करायचं आहे. आता ॲक्च्युली जर बघायला गेलं तर SN1 आणि SN2 रिॲक्शन मेकॅनिझम ह्या एवढ्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत ज्या तुम्हाला अंडरस्टँड होणं खूप महत्वाचं आहे आणि त्या तुम्हाला झाल्या पाहिजेत. आता SN1 मेकॅनिझम कोणता सबस्ट्रेट दाखवतो किंवा कोणता मॉलिक्यूल दाखवतो, SN2 रिॲक्शन कोणता दाखवतो, हे प्रत्येक वेळेस आपल्याला मेकॅनिझम स्टडी करणे डिफिकल्ट असतं. मग हे हिंट्स असतात की ज्याच्यानं आपण सांगू शकतो की हे SN1 मेकॅनिझम आहे का SN2 मेकॅनिझम आहे. याचा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर कुठला आहे जो SN1 आणि SN2 वरती अफेक्ट करतो, तर तो आहे नेचर ऑफ सबस्ट्रेट. कुठला आहे? नेचर ऑफ सबस्ट्रेट. आता मित्रांनो, आपण काही एक्झाम्पल्स घेतलेले. फर्स्ट आहे मिथाइल ब्रोमाइड, सेकंड वन आहे इथाइल ब्रोमाइड, थर्ड वन आहे आयसोप्रोपाइल ब्रोमाइड अँड फोर्थ वन इज टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, हा Br CH3 ला अटॅच आहे. त्याचं नेचर प्रायमरी पण नाहीये, पण आपण प्रायमरी कन्सिडर करूया. हा Br प्रायमरी कार्बन ॲटमला अटॅच आहे. हा आहे सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि हा आहे टर्शरी कार्बन ॲटमला अटॅच आहे. मीन्स दिस टू कन्सिडर्ड ॲज प्रायमरी सबस्ट्रेट, दिस सेकंडरी सबस्ट्रेट अँड दिस वन इज टर्शरी सबस्ट्रेट. काय म्हणून आपण त्याला? टर्शरी सबस्ट्रेट. अँड ऑल ऑफ यू वेलली नोन in two mechanism. First of all, SN2 mechanism and SN1 mechanism. In both mechanism, the important stage is TS. Kutli? TS means transition state is an important and rate determining stage. In this SN2 mechanism, this transition state is an कुठला? हा कार्बन आपण सांगितलं होतं ना, 3 बॉन्ड आहे आणि चौथा आणि पाचवा जे दोन पार्शियली कोव्हलंट बॉन्ड्स आहेत त्याला आपण काय म्हणलं होतं? पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. मीन्स SN2 मेकॅनिझमचं हार्ट काय आहे? तर पेंटा कोऑर्डिनेट स्ट्रक्चर. ओके. अँड SN1 चं काय आहे? दे फॉर्म कार्बोकॅटायन. द फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इज अन रेट डिटर्मिनिंग स्टेप. कुठली आहे? रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे. कोणती? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. अंडरस्टँड दॅट टू इम्पॉर्टंट स्टेट्स, that is transition states in SN2 mechanism, that is penta coordinate carbon, and in SN1 mechanism is an कुठला? कार्बोकॅटायन. कुठला? कार्बोकॅटायन. आता हा रेट डिपेंड कसा राहतो की नेमका काय सबस्ट्रेट वरती ते आपण स्टडी करूया. जर तुम्ही लक्षामध्ये घेतलं SN2 मेकॅनिझम मध्ये मी या सगळ्यांचा सबस्ट्रेट तयार केले. हा CH3 सबस्ट्रेट आहे, इथं CH3CH2 सबस्ट्रेट आहे, इथं हा आयसोप्रोपाइल ग्रुप सबस्ट्रेट आहे, इथं टर्शरी ब्युटाइल ग्रुप काय आहे? तो सबस्ट्रेट आहे. आता एक मी सांगितलं होतं SN2 मध्ये पेंटा कोऑर्डिनेट कार्बन तयार होतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय, याच्यामध्ये अटॅक जो होतो कुणाचा? न्यूक्लिओफाईलचा. तो कुठल्या कार्बन वरती आहे? ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती अटॅक होतो. इथं पण बघा, ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती अटॅक आहे. इथं पण सेम आहे, इथं पण तेच आहे. आज जर आपण व्यवस्थित बघितलं याच्यामध्ये किंवा SN2 चा रेट हा सबस्ट्रेट प्लस न्यूक्लिओफाईल दोघांवरती पण डिपेंड आहे. मीन्स इन रेट डिटर्मिनिंग स्टेप न्यूक्लिओफाईल पण इन्व्हॉल्व आहे आणि मिथाइल ब्रोमाइड पण इन्व्हॉल्व आहे. याचा अर्थ तो सबस्ट्रेट पण इन्व्हॉल्व असतो. ओके. आता हा न्यूक्लिओफाईल याच्यावरती अटॅक करत असताना ह्या कार्बनवरती त्याचा किती इझी अटॅक होतो ते बघणं गरजेचं. हा न्यूक्लिओफाईलचा या कार्बनवरती ह्या मिथाइल ब्रोमाइड मध्ये अटॅक होत असताना हे हायड्रोजन स्टेरिक रिपल्शन क्रिएट करत नसतात. तर स्टेरिक हिंड्रान्स किंवा स्टेरिक रिपल्शन कोण क्रिएट करतात? तर यासारखे मिथाइल ग्रुप सारखे बल्की अल्काइल ग्रुप्स. कुठले? मिथाइल ग्रुप सारखे ना बल्की अल्काइल ग्रुप्स म्हणलं जातं, जे स्टेरिक हिंड्रान्स क्रिएट करतात. थोडक्यामध्ये काय हो, तर त्या न्यूक्लिओफाईलला अटॅक करत असताना अडथळा निर्माण करतात. काय निर्माण करतात? अडथळा. थोडंसं लक्ष द्या इथं. इथं बघा, असा कोणता होता का ह्या कार्बनला अटॅच? तर नाहीये. या कार्बनला एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे न्यूक्लिओफाईलला अटॅक करत असताना
याच्यावरती अटॅक करत असताना एका CH3 चा अडथळा आहे, पण त्याला या बाजूने साईट आहे, त्यामुळे तो सहजासहजी प्रायमरी सबस्ट्रेट वरती अटॅक करू शकतो. ओके, इथं जर तुम्ही बघायला गेलं तर या कार्बनच्या भोवती हा एक बल्की अल्काइल ग्रुप आला, हा दुसरा बल्की अल्काइल ग्रुप आला. ऍज कम्पॅरेटिव्ह टू दिस टू देर इज डिफिकल्ट अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ऑन दिस कार्बन. फ्रंटनं तर कधी अटॅक होत नाही SN2 मध्ये. का नाही होत? दिस Br इज निगेटिव्हली चार्ड अँड दिस न्यूक्लियोफाइल ऑल्सो निगेटिव्हली चार्ड, दे रिपेल. म्हणून आपण सांगतो काय फक्त बॅकसाइड अटॅक पॉसिबल आहे. पण इथं बघा, इथं न्यूक्लियोफाइलचा अटॅक होत असताना फक्त एकच बल्की अल्काइल ग्रुप आहे, इथं किती आहे? 2 आहे. त्यामुळे हा न्यूक्लियोफाइल इथे अटॅक करत असताना दोघांचा स्टेरिक रिपल्शन फॅक्टर रिस्पॉन्सिबल ठरतो. म्हणून याचा जो रेट आहे SN2 चा तो याच्यापेक्षा कमी आहे. कोणापेक्षा? प्रायमरी सबस्ट्रेट पेक्षा. जर आपण टर्शरी मध्ये बघितलं तर असे बल्की किती आहेत? हा 1 आहे, हा 2 आहे आणि हा 3 आहे. म्हणजे हा न्यूक्लियोफाइलचा जवळपास अटॅक त्या ठिकाणी पॉसिबल होत नाही. काय सांगितलं मी? पॉसिबल होत नाही. म्हणजे याचा अर्थ क्राउडिंग, गर्दी म्हणतो आपण त्याला. जर ह्या कार्बनच्या कुठला कार्बन जो Br ज्याला अटॅच आहे त्या कार्बन जर आपण सबस्ट्रेट म्हणलं, त्याच्याकडचं जर अल्काइल ग्रुपचं क्राउडिंग वाढत गेलं तर आपण सांगू शकतो की त्या ठिकाणी न्यूक्लियोफाइलचा अटॅक हा इम्पॉसिबल होत जातो SN2 मेकॅनिझम साठी. म्हणून आपण सिंपल सांगूया, काय सांगूया? टर्शरी कार्बोकॅटायन्स इज लेस, काय म्हणून आपण त्याला जनरली reactive towards the SN2 mechanism, and primary and methyl bromide substrate, these substrates are more powerfully shows SN2 reaction mechanism, SN2 reaction mechanism, because crowding and destabilization increases as a, काय म्हणू आपण त्याला, प्रायमरी टू सेकंडरी अँड सेकंडरी टू टर्शरी. इथे लक्षामध्ये तुम्ही सिंपल सांगू शकता, मिथाइल ब्रोमाइड हा SN2 मेकॅनिझम दाखवतो. प्रायमरी कार्बोकॅटायन असणारा किंवा प्रायमरी सबस्ट्रेट असणारा पण SN2 दाखवतो. सेकंडरीला SN2 चा रेट कमी होतो, टर्शरीला तो एकदम कमी होतो. याचाच अर्थ मेनली प्रायमरी सबस्ट्रेट अँड मिथाइल ग्रुप सबस्ट्रेट शोज SN2 रिॲक्शन मेकॅनिझम, SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. परत एकदा रिमाइंड करा मित्रांनो, मी काय सांगितलं? हे आपण सबस्ट्रेट घेतले. कुठले असतात तो सबस्ट्रेट? कुठले कुठले सांगितले? प्रायमरी सबस्ट्रेट, सेकंडरी सबस्ट्रेट अँड टर्शरी सबस्ट्रेट. आता SN1 साठी कुठलं पॉसिबल आहे? तर तो प्रायमरी सबस्ट्रेट किंवा मिथाइल ब्रोमाइड सबस्ट्रेट असेल, मिथाइल सबस्ट्रेट असेल तर तो इफेक्टिव्हली त्या ठिकाणी SN2 रिॲक्शन मेकॅनिझम होतं. असं का म्हणून सांगितलं? जर का क्राउडिंग इन्क्रीज झाली, काय सांगितलं मी? क्राउडिंग इन्क्रीज झाली, हे जे पेंटा कोऑर्डिनेट स्ट्रक्चर तयार होतं ते जनरली लेस स्टेबल असतं. जनरली काय असतं? लेस स्टेबल असतं. असं का होतं? न्यूक्लियोफाइलचा डायरेक्टली अटॅक त्याच्यावरती पॉसिबल नसतो. इथे लक्षामध्ये मीन्स क्राउडिंग इन्क्रीजेस, रेट ऑफ SN2 रिॲक्शन मेकॅनिझम डिक्रीजेस. क्लिअर दॅट? ओके. आता जर आपण SN1 मध्ये बघितलं तर SN1 चा जो मेन हर्ट आहे तो काय आहे? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आपण असं इमॅजिन केलं, इथला Br वरती निगेटिव्ह चार्ज आलाय, हा मिथाइलचा कार्बोकॅटायन तयार झाला. इथं पण हा कार्बोकॅटायन तयार झाला. हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे, हा सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, हा टर्शरी कार्बोकॅटायन आहे. काय सांगितलं मी? हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे, हा सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, हा टर्शरी कार्बोकॅटायन आहे. आता जनरली कार्बोकॅटायन फॉर्म होत असताना महत्वाचं काय आहे? तर कार्बोकॅटायनची रिलेटिव्ह स्ट्रेंथ अँड ऑल्सो स्टॅबिलिटी. आता स्टॅबिलिटी डिपेंड कशावरती आहे? इथे बघतोय आपण की ह्या कार्बनच्या भोवती हा हायड्रोजन आहे, हा पण हायड्रोजन आहे, हा पण हायड्रोजन आहे का कुठलं क्राउडिंग? तर नाहीये. क्राउडिंग कुठला आहे का? नाही. याच्यावरती न्यूक्लियोफाइल सहजासहजी अटॅक करू शकतो. कंपॅरेटिव्हला हा घ्या, याच्यामध्ये एक मिथाइल ग्रुप आहे, बल्की अल्काइल ग्रुप, दे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हे काय करतात? मिथाइल ग्रुप ह्याला इलेक्ट्रॉन रिलीज करतात, ह्याला इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. हायड्रोजन देतो का? नाही देत. मग या कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच आहेत आणि हा कार्बन डायरेक्टली कुणाला अटॅच आहे?
तर कार्बो कॅटायनला अटॅच आहे किंवा पॉझिटिव्ह कार्बनला अटॅच आहे, हा इलेक्ट्रॉनची पेअर याला डोनेट करतो. म्हणजे थोडक्यात काय करतो, त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा मित्रांनो, कधी असे पॉझिटिव्हली चार्जड आयन्स आले तर हे जनरली लेस स्टेबल असतात. काय सांगितलं मी, लेस स्टेबल असतात. मग आता ह्याची स्टॅबिलिटी कुणी कमी केली, याची स्टॅबिलिटी कुणी वाढवली, ह्याने इलेक्ट्रॉनची पेअर ह्याच्यावरती डोनेट केली, म्हणजे पुश केली. थोडक्यात काय केलं, हा पॉझिटिव्ह चार्ज त्यानं कमी करण्याचा प्रयत्न केला. हा पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला याचा अर्थ याची स्टॅबिलिटी वाढली. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढा तो लेस स्टेबल असतो. इथं बघा, हे हायड्रोजन डोनेट करू शकतात का, नाहीत. म्हणजे कम्पॅरेटिव्हली हा प्रायमरी पेक्षा हा जो सबस्ट्रेट आहे पॉझिटिव्हली चार्ज कार्बन, तो काय सांगितलं मी, लेस स्टेबल आहे म्हणून. त्याच्यापेक्षा हा का स्टेबल आहे, का तर हा एक अल्काइल ग्रुप याच्यावरती इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो आणि ह्या C+ ला स्टॅबिलाइज करण्याचा प्रयत्न करतो. याच्या कम्पॅरेटिव्ह मध्ये इथं किती आहे, तो 2 आहेत. म्हणजे काय करतात, दोन्ही पण याच्यावरती इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतात. आता इथल्यापेक्षा या C+ हे दोघांनी याला मॅक्झिमम न्यूट्रलाइज केलं, सो स्टॅबिलिटी काय झाली, वाढली ना, नाही वाढली, वाढली. स्टॅबिलिटी काय झाली, वाढली. आता इथं बघा, हा फर्स्ट वन, सेकंड वन अँड थर्ड वन, ऑल दीज 3 donate electron pair towards the carbon and stabilize this carbon. Stabilize this carbon. आता इलेक्ट्रॉन हे पुश करतात. इलेक्ट्रॉन यांच्याकडे पुश केले की यांच्यावरती पार्शियली काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज. These alkyl groups, electron releasing groups, they show प्लस आय इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो आपण त्यांना. म्हणजेच इथे 1 होता, इथे 2 होते, इथे किती झाले, 3 झाले. म्हणजेच आपण सांगू शकतो ऍज अ प्लस आय इफेक्ट इन्क्रीजेस. इथे एकाचा प्लस आय होता, इथे दोघांचे झाले, इथे किती झाले, तिघांचे. आपण सांगू शकतो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज झाला की टर्शरी कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी वाढते. काय सांगितलं मी, टर्शरी कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी वाढते. म्हणून आपण सांगू शकतो टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्म होणं हे स्टॅबिलिटीच आहे. मग तुम्हाला आता लक्षामध्ये आलं असेल की हा जो मिथाइल सबस्ट्रेट आहे किंवा हा प्रायमरी सबस्ट्रेट आहे ते SN1 का दाखवत नाहीयेत, का तर हे दोन्ही पण कार्बोकॅटायन लेस स्टेबल आहेत. काय सांगितलं मी, दोन्ही कार्बोकॅटायन लेस स्टेबल आहेत. मग लेस स्टेबल असतील तर तयार होणारे यांच्यापासून जे प्रोडक्ट आहेत ते स्टेबल असले असते का हो, बिलकुल नसणार आहेत. याचाच अर्थ टर्शरी सबस्ट्रेट असलेले काय दाखवतात, SN1 मेकॅनिझम दाखवतात. आता आणखी एक फॅक्टर आपल्याला स्टडी करायचं, कुठला, हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट. कुठला, हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट. आता काय इफेक्ट आहे हा पॉझिटिव्ह कार्बन आहे, लक्ष द्या थोडंसं व्यवस्थित. हा पॉझिटिव्ह कार्बन आहे, त्याला अटॅच असणारा जो कुठला कार्बन असेल त्याला आपण काय म्हणूया, अल्फा. या कार्बनला एकच अल्फा आहे, इथं हा पॉझिटिव्ह आहे, त्याला हा एक कार्बन अटॅच आहे, हा दुसरा कार्बन अटॅच आहे, हा पण अल्फा आहे, हा पण अल्फा आहे. याचा अर्थ सेकंडरी कार्बोकॅटायन असणाऱ्या कार्बनला 2 काय झाले, अल्फा कार्बन ॲटम झाले. इथं किती काउंट करा, हा पण अल्फा आहे, हाही अल्फा आहे, हा पण अल्फा आहे. कुणाला म्हणलं आपण अल्फा, तर जो पॉझिटिव्ह कार्बन आहे त्याला लिंक असणारे जेवढे म्हणून कार्बन असतील, मॅक्झिमम 3 असतात, ते काय झाले, अल्फा कार्बन ॲटम. आता अल्फा कार्बनला अटॅच असणारे हे जे हायड्रोजन्स आहेत त्यांना आपण म्हणूया अल्फा हायड्रोजन्स. काय म्हणून आपण, अल्फा हायड्रोजन. आता काय होतं बघा, ही इलेक्ट्रॉनची पेअर आहे, ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं डोनेट होते. याचा अर्थ ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं आली, इथं डबल बॉन्ड फॉर्म झाला, हा चार्ज न्यूट्रलाइज झाला. काय झाला, न्यूट्रलाइज झाला. तो चार्ज कशावरती आला, हायड्रोजनवरती. कार्बन न्यूट्रल झाला, याचा अर्थ तो स्टेबल झाला. याचा अर्थ काय झाला, तो स्टेबल झाला. असे किती हायड्रोजन आहेत, 1 2 3. म्हणजे प्रायमरी सबस्ट्रेट मध्ये असे 3 हायड्रोजन याला स्टॅबिलाइज करतात. काय करतात, स्टॅबिलाइज करतात. ओके, इथं परत बघा, हा हायड्रोजन याला स्टॅबिलाइज करेल. या अल्फा कार्बनचे 3 हायड्रोजन, या अल्फा कार्बनचे 3, किती झाले, 6. इफ नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन इन्क्रीजेस, काय सांगितले मी, इन्क्रीज. इथं 3 स्टॅबिलाइज करत होते, इथं किती स्टॅबिलाइज करतायत, 6 जण करतायत. याचा अर्थ याची स्टॅबिलिटी वाढली ड्यू टू
hyper conjugation effect of alpha hydrogen. More the number of alpha hydrogen, more the stability due to hyper conjugation. इथं किती आहेत? 9 झाले. याचा अर्थ इथं मॅक्झिमम नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन ऍटम्स आहेत जे हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्टनं ह्या कार्बोकॅटायनला स्टेबल करतात. म्हणून आपण सांगू शकतो की ड्यू टू प्लस आय इफेक्ट अँड हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट. काय सांगितले मी? ऍज अ प्लस आय इफेक्ट इन्क्रीजेस, हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट इन्क्रीजेस and their stability of carbocation increases and they radially show SN1 reaction mechanism. सिंपल वर्ड्स मध्ये आपण सांगूया स्टेरिक रिलीफ कसा मिळाला. हा इथे जर बघितलं आपण ह्याला 4 बॉन्ड होते, हा टेट्राहायड्रल होता, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? प्लेनर मध्ये झालं. हा जरी फॉर्म झाला तर याच्यामध्ये स्पेस खूप आहे न्यूक्लियोफाईलच्या अटॅकसाठी. न्यूक्लियोफाईल इथून अटॅक करेल, इथून करेल, इथून करेल, फ्रंट न करेल, बॅक न करेल, एनीवेअर तो अटॅक करेल. हा म्हणून टर्शरी कार्बोकॅटायन जरी फॉर्म झाला तर न्यूक्लियोफाईल अटॅकला स्पेस खूप आहे. येथे लक्षामध्ये म्हणून आपण सांगू शकतो स्टेरिक रिलीफ मिळाला प्लेनर स्ट्रक्चरमुळं. स्टॅबिलायझेशन कुणामुळे झालं? प्लस आय अँड हायपर कॉन्ज्युगेशन अल्फा हायड्रोजनमुळे. अल्फा हायड्रोजन वाढले की हायपर कॉन्ज्युगेशन पण वाढतं. आता मी एवढं सांगितलं, याच्यावर तुम्हाला फक्त 2 गोष्टी काय लक्षामध्ये घ्यायच्या. परत बघा, मला SN2 आणि SN1 साठी सबस्ट्रेट कुठला इम्पॉर्टंट आहे तो बघायचा. SN2 साठी मी काय दाखवलं की टर्शरी, सेकंडरी अँड प्रायमरी अँड मिथाईल ह्या सबस्ट्रेटला SN2 रिॲक्शन मेकॅनिझम इन्क्रीज होतं. याचाच अर्थ मिथाईल सबस्ट्रेट, प्रायमरी सबस्ट्रेट रॅडियली शो SN2 मेकॅनिझम. SN2 मेकॅनिझम. टर्शरी सबस्ट्रेट रॅडियली शो SN1 मेकॅनिझम. परत रिमाइंड करा, हे दोघं काय दाखवतात? SN2 दाखवतात. हा काय दाखवतो? SN1 दाखवतो. कुठला दाखवतो? SN1. मग सेकंडरी काय दाखवतात? एक तर ते SN1 दाखवतील किंवा SN2 दाखवतील किंवा मिक्सिंग दाखवतील. खूप महत्वाचं सांगतोय मी. काय सांगितलं बाळांनो मी तुम्हाला? परत बघा, प्रायमरी आणि मिथाईल काय दाखवतोय? SN2 दाखवतोय. टर्शरी काय दाखवतो? SN1 दाखवतो. सेकंडरी एकतर तो SN1 दाखवेल किंवा SN2 दाखवेल. कुठलं का दाखवेल ना, फक्त दोन्हीपैकी दाखवतोय ना. कधी कधी मिक्स मेकॅनिझम दाखवेल. दाखवू शकतो. कुठला? सेकंडरी. तीच इम्पॉर्टंट कन्सेप्ट. कुठला? नेचर ऑफ सबस्ट्रेट. नाउ लेट अस स्टडी द सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग ऑन दिस रेट ऑफ SN1 अँड SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. कुठला? तर न्यूक्लियोफिलिक कॅरेक्टर. त्याला आपण न्यूक्लियोफिलिसिटी पण म्हणतो. काय म्हणतो आपण? न्यूक्लियोफिलिसिटी. आता न्यूक्लियोफिलिसिटी म्हणजे नेमकी काय आहे? तर तुम्हाला माहिती आहे की हा जसा आपण हे सबस्ट्रेट रिप्रेझेंट केले, मिथाइल ब्रोमाइड असेल, इथाइल ब्रोमाइड असेल, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. आणखीन एक रिएक्शन महत्वाचा रिएक्शन होण्यासाठी. कोणता? आपण रिएक्शन अशी घेतली होती, R बॉन्ड X प्लस आपण घेतला होता न्यूक्लियोफाईल. काय घेतला होता आपण? न्यूक्लियोफाईल. आता हा जो न्यूक्लियोफाईल आहे म्हणजे OH असेल किंवा दुसरा NH2 असेल, इफ एनी CN मायनर असेल, हा जो न्यूक्लियोफाईल आहे त्याचं नेचर महत्वाचं आहे. आता जर तुम्ही बघितलं की नेमका न्यूक्लियोफाईल किंवा न्यूक्लियोफिलिसिटी म्हणजे काय? एखाद्या न्यूक्लियोफाईलची इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडेन्सी. याचाच अर्थ हा जो न्यूक्लियोफाईल आहे तो पॉझिटिव्ह कार्बनकडे, इथं बघा, हा न्यूक्लियोफाईल या कार्बन इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो आणि याच्याबरोबर काय करतो? बॉन्ड फॉर्म करतो. इथं पण तेच आहे. हा न्यूक्लियोफाईल कार्बोकॅटायन इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो आणि याच्यामध्ये काय होतं? बॉन्ड फॉर्म होतं. मीन्स न्यूक्लियोफाइल्स हा तो स्पेसिस दे डोनेट इलेक्ट्रॉन पेअर अँड फॉर्म बॉन्ड विथ कार्बन. काय सांगितलं मी परत? न्यूक्लियोफाइल्स हे काय असतात? तर इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतात. कुणाला डोनेट करतात? तर पॉझिटिव्ह कार्बनला, आणि त्याच्यामध्ये काय फॉर्म करतात? बॉन्ड फॉर्म करतात. आता हा न्यूक्लियोफाईल आहे, ह्याने याला इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केली आणि दोघांमध्ये काय झाला? बॉन्ड फॉर्म झाला. इथे लक्षामध्ये हा बॉन्ड फॉर्म करतात ते इलेक्ट्रॉनची पेअर काय करतात? डोनेट करतात. इथे लक्षामध्ये. मग हा न्यूक्लियोफाईल जेवढा पॉवरफुल असेल, काय सांगितलं मी? जेवढा पॉवरफुल असेल, जेवढा स्ट्रॉंगली तो इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतो किंवा
जेवढा इझिली इलेक्ट्रॉनिक पेअर डोनेट करतो तेवढा तो काय झाला, मोर इफेक्टिव्ह झाला, मोर पॉवरफुल झाला. आता या दोघांमध्ये न्यूक्लिओफाईल तर दोन्ही मध्ये रिॲक्शन मध्ये आहे, SN1 मध्ये पण आहे, SN2 मध्ये आहे. सगळ्यात जास्त महत्व कुठे आहे तुम्ही सांगा, सगळ्यात जास्त महत्व कुठे आहे? जो रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये असतो त्याला फक्त महत्व द्यायचं बाळांनो. कुठं सांगितलं मी? रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये असतो त्याला महत्व द्यायचं. मग थोडंसं रिमाइंड करा, आपण सांगितलं होतं SN2 रिॲक्शनचा रेट हा मिथाइल ब्रोमाइड वरती पण डिपेंड आहे आणि OH वरती पण डिपेंड आहे. याचा अर्थ SN2 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये न्यूक्लिओफाईल इज अन अ इम्पॉर्टंट. काय सांगितलं मी? SN2 रिॲक्शन मध्ये न्यूक्लिओफाईल इज अन अ इम्पॉर्टंट, किंवा आपण असं म्हणूया न्यूक्लिओफाईलची स्ट्रेंथ महत्वाची. तो जेवढा पॉवरफुल असेल तेवढा तो फास्टली अटॅक करणार आहे. आलं लक्षामध्ये? इथं न्यूक्लिओफाईल का खूप महत्वाचा नाहीये? का तर जिथं रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे त्याच्यामध्ये न्यूक्लिओफाईल इन्व्हॉल्वच नाही. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लिओफाईलचं स्ट्रेंथ फार इफेक्टिव्ह नाही. कशामध्ये? SN1 मध्ये. इथं मात्र तो खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कारण का? तर तो पण रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये इन्व्हॉल्व आहे, त्याची पण इन्व्हॉल्वमेंट आहे. परत ऐका आता, न्यूक्लिओफिलिसिटी मध्ये काय सांगितलं मी? तर SN2 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये जर आपण न्यूक्लिओफाईलची स्ट्रेंथ वाढवली, न्यूक्लिओफिलिक नेचर वाढवलं, तर मात्र SN2 ही मोर इफेक्टिव्ह होते किंवा त्याचा रेट पण इन्क्रीज होतो. SN1 मध्ये फार मोठा न्यूक्लिओफाईलचा इफेक्ट नाही होत, का तर रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये तो न्यूक्लिओफाईल आपल्याला दिसत नाही. आता हे दोन फॅक्टर झाले. एक झाला नेचर ऑफ सबस्ट्रेट, दुसरा झाला नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल झाला. तिसरा आणि महत्वाचा कन्सेप्ट कुठला? तर आपण सांगू शकतो सॉल्व्हंट पोलॅरिटी. कुठला? सॉल्व्हंट पोलॅरिटी. ह्या रिॲक्शन होत असताना आपण ह्यांना किंवा ह्या रिॲक्शन करण्यासाठी काही सॉल्व्हंट्स वापरतो. काय वापरतो आपण? सॉल्व्हंट्स वापरतो. सॉल्व्हंट हे दोन प्रकारचे असतात. एक आपण सांगूया पोलार सॉल्व्हंट, दुसरा आपण सांगूया नॉन पोलार सॉल्व्हंट. काय सांगितलं सिंपली मी? पोलार सॉल्व्हंट. दुसरा काय सांगितलं मी? नॉन पोलार सॉल्व्हंट. तर आपण असंही म्हणूया पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. काय म्हणू आपण? पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. दोन प्रकार सॉल्व्हंट सांगितले. फर्स्ट वन मी काय म्हणलं? पोलार प्रोटिक, दुसरा म्हणतो मी नॉन पोलार. तर आपण म्हणूया अप्रोटिक सॉल्व्हंट. काय म्हणू आपण? अप्रोटिक सॉल्व्हंट. आता हा काय प्रकार आहे की पोलार प्रोटिक आणि नॉन पोलार प्रोटिक. आता दोन्ही रिॲक्शन मेकॅनिझम थोडस लक्षामध्ये घ्या. SN2 मध्ये आणि SN1 मध्ये. कशामध्ये सांगितले मी? SN2 मध्ये आणि SN1 मध्ये. जनरली SN1 रिॲक्शन्स, काय सांगितले मी? जनरली SN1 रिॲक्शन्स ह्या पोलार सॉल्व्हंट फेवरेबल आहेत. म्हणजे पोलार प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये त्या रिॲक्शन इझी होतात. काय सांगितलं मी? पोलार प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये त्या रिॲक्शन्स इझी होतात. काय सांगितलं मी? पोलार प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये कुठल्या रिॲक्शन्स इझी होतात? SN1 रिॲक्शन्स. असं का होतं? आता परत बघा, शेवटी येतं TS वरती. आपण काय सांगितलं? रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये न्यूक्लिओफाईल इन्व्हॉल्व आहे का? तर नाही. आता हा कार्बोकॅटायन फॉर्म होईपर्यंत, या न्यूक्लिओफाईलला म्हणजेच OH मायनसला शांतच बसावं लागतं. ही दोन स्टेपचं मेकॅनिझम आहे. पहिल्यांदा कार्बोकॅटायन फॉर्म होतो आणि नंतर न्यूक्लिओफाईल त्याच्यावरती काय करणार आहे? अटॅक करणार आहे. जोपर्यंत हा कार्बोकॅटायन फॉर्म होत नाही तोपर्यंत न्यूक्लिओफाईल शांत बसणार. शांत बसेल का? शांत तो कसा शांत बसेल हो? शिक्षक वर्गामध्ये नसला आपण शांत बसतो का? नाही बसणार. थोडक्यात काय, हा न्यूक्लिओफाईल शांत नाही बसणार. मग शांत बसण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? हा पोलार सॉल्व्हंटचा यूज करावा लागतो. हे पोलार सॉल्व्हंट काय करतात? ऍज लाईक वॉटर सारखा असेल. HOH हा निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह आहे. याच्यावरती कोणता आहे? पॉझिटिव्ह. हे पोलार सॉल्व्हंट याच्याबरोबर ते हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात. काय करतात? हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात. बरोबर आहे. थोडक्यात काय,
आपल्या घरी लहान बाळ असेल तर आपली आई काय तर काम करायची म्हणलं तर ते लहान बाळ काय काम करू देत नाही. काम करू देतं का? करू देत नाही. मग ती काय करते, तर थोडंसं नादी लावण्यासाठी काही ना काहीतरी वस्तू त्याच्या पुढे आणून ठेवते. म्हणजे थोडक्यात हे लहान बाळ आहे, त्याच्या पुढे ही वस्तू आणून ठेवलेली आहे. याचा अर्थ ही जी वस्तू आहे त्याच्याबरोबर ती हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करते. थोडक्यात काय, त्याला थोड्या वेळापुरतं काय करते, नादी लावून ठेवते. तसं काम कोण करतं, हे पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. तोपर्यंत हा जो सबस्ट्रेट आपण घेतलेला होता तो काय फॉर्म करतो, कार्बोकॅटायन फॉर्म करतो. काय फॉर्म करतो, कार्बोकॅटायन. म्हणजे थोडक्यात काय, कार्बोकॅटायन फॉर्म होताना हा न्यूक्लिओफाईलचा कुठलाही अडथळा होऊ नये म्हणून, थोडक्यात सांगतो मी जनरल भाषेमध्ये, आपल्याला काय म्हणतो, तो वापरले पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. म्हणजेच काय, हा जो पोलार प्रोटिक सॉल्व्हंट आहे त्यांचं मेन काम काय हो, ह्या पोलार प्रोटिक सॉल्व्हंटचं मेन काम कुठलं, हे जनरली सॉल्व्हेशन इफेक्ट क्रिएट करतात. सॉल्व्हेशन म्हणजे काय, थोडक्यात इंटरॅक्शन आहे. कुणामध्ये इंटरॅक्शन आहे, सॉल्व्हंट आणि काही आयन्समध्ये किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या सोल्यूटमध्ये, असं आपण म्हणणं ते हरकत नाहीये. ह्या सॉल्व्हंटमध्ये ह्या आयन्स आहेत, ह्या दोघांमध्ये असणारं हायड्रोजन बॉन्डिंगचं इंटरॅक्शन म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, सॉल्व्हेशन. जनरली हे निगेटिव्हली चार्ज आयन्स हे मोर सॉल्व्हेशन दाखवतात पॉझिटिव्ह पेक्षा. काय सांगितलं मी, निगेटिव्ह आयन्स हे पॉझिटिव्ह पेक्षा मोर सॉल्व्हेशन दाखवतात. म्हणजे थोडक्यात काय केलं, ह्याचं सॉल्व्हेशन जास्त आहे. न्यूक्लिओफाईलची रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये गरज नाही. टर्शरी कार्बोकॅटायन फॉर्म होईपर्यंत त्याला शांतच बसावं लागतं. त्यामुळं त्याला शांत बसवण्याचं काम कोण करतात, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट करतात. म्हणून आपण सांगू शकतो, इन पोलार प्रोटिक सॉल्व्हंट SN1 रिॲक्शन फेवरेबल. किंवा आपण असंही म्हणू शकतो, SN1 रिॲक्शन इज फेवरेबल इन पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. आता थोडंसं विरुद्ध इमॅजिन करा, हेच पोलार प्रोटिक सॉल्व्हंट मी इथं पण वापरलं. काय होणार आहे, हे पोलार प्रोटिक सॉल्व्हंट ह्या न्यूक्लिओफाईलला नादी लावतील, स्वतःकडे ओढून घेतील. याला काय करायचंय, सायमल्टेनियसली याच्यावरती अटॅक करायचं, याला बाहेर काढायचंय. आता हा तर त्याच्याबरोबर नादी लागला, कुणाच्या, ऑटरच्या किंवा पोलार प्रोटिक सॉल्व्हंटच्या. तो याच्यावरती अटॅक करणार आहे का, तर नाही करणार ना. थोडंसं तुमच्या रिलेटेड सांगतो. आपलं 12वीचं वर्ष आहे, मस्तपैकी कॉलेज चालू होतील उद्या परवा, आपण टकाटक येऊया कॉलेजला, मस्तपैकी एन्जॉय धमाल करूया. तुमच्याकडे 2 टार्गेट आहेत. एक कोणते, हा कार्बन टार्गेट आहे, म्हणजे तुमचं ध्येय किंवा एम म्हणू आपण त्याला. मग तुम्हाला त्या ठिकाणी नॉन पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट म्हणून राहावं लागेल, किंवा नॉन पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट बरोबर ती तुम्हाला रिलेशन मेंटेन करावं लागेल. तुमच्या भोवती असे पोलार प्रोटिक सॉल्व्हंट भरपूर येतील, भरपूर असतात. काही मित्र असतात, काही मैत्रिणी असतात, त्या वयामध्ये नको ते प्रकार करू वाटतात आपल्याला. बऱ्याचशा गोष्टी घडतात, मोबाईलवरती मस्तपैकी गेम खेळू वाटते, भरपूर क्रिकेट खेळू वाटतं. हे सगळे काय आहेत, तुम्हाला पोलार प्रोटिक सॉल्व्हंट्स तुमच्या भोवतीचे, ते तुम्हाला अट्रॅक्ट करून घेतात, भरपूर अट्रॅक्ट करून घेतात आणि तुमच्या टार्गेट पासून तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्हाला काय करायचंय, अशा पोलार प्रोटिक सॉल्व्हंट पासून स्वतःला वेगळे ठेवायचंय आणि तुमचं जे टार्गेट आहे SN2चं ते पूर्ण करायचंय. इथं लक्षामध्ये मला एवढंच सांगायचंय, तुमच्या ध्येयापासून थोडं सुद्धा विचलित होऊ नका. असे पोलार प्रोटिक सॉल्व्हंटच्या संपर्कात राहूच नका, जे तुमचं पोलरायझेशन करतात. तुमचं काय करतात, पोलरायझेशन करतात. तुम्हाला काय बनून राहायचंय, नॉन पोलार अप्रोटिक बनून राहायचंय. इथं लक्षामध्ये मग आपण सांगू शकतो, SN2 साठी नॉन पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट्स का गरजेचे आहेत. जर तुम्ही पोलार प्रोटिक वापरले असते तर न्यूक्लिओफाईल त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले असते, त्यांना व्हायचंय कोणाकडे, कार्बनकडे. इथं लक्षामध्ये म्हणजेच आपण सांगू शकतो, नॉन पोलार प्रोटिक सॉल्व्हंट्स फेवरेबल SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. आता थोडक्यामध्ये मित्रांनो मी तिन्ही तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. पहिलं सांगितलं मी सबस्ट्रेट. इन सबस्ट्रेट SN2 mechanism favorable for methyl and primary substrate, SN1 favorable for tertiary substrate. Okay. Secondary substrate, both SN1 or SN2 or mixing SN1 and SN2. सेकंड आपण न्यूक्लिओफिलिसिटी सांगितली, महत्वाची कोणासाठी, SN2 साठी महत्वाचे. न्यूक्लिओफिल जेवढा पॉवरफुल असेल न्यूक्लिओफाईल तेवढी रिॲक्शन मोर फास्ट होते किंवा फेवरेबल होते.
तिसरं आपण सांगितलं होतं कुठलं, तर नेचर ऑफ सॉल्व्हंट. आपण त्याला सॉल्व्हंट पोलॅरिटी म्हणलं होतं. जनरली आपण पोलार प्रोटिक सॉल्व्हंट कोणासाठी वापरतो, SN1 साठी, आणि SN2 साठी नॉन पोलार अप्रोटिक सॉल्व्हंट वापरतो. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, SN1 रिॲक्शन व्यवस्थित वाचायचे टेक्स्टबुक मधून, SN2 रिॲक्शन व्यवस्थित टेक्स्टबुक मधून वाचायचे, दोघांचं कंपॅरिझन करायचंय. आणि समोर काही तुमचे एक्झाम्पल्स आले की पहिलं बघायचं सबस्ट्रेट, तो 1 डिग्री आहे, 2 डिग्री आहे का 3 डिग्री आहे. 1 डिग्री असेल का त्याच्यापेक्षा कमी असेल तर SN2 रिॲक्शन मेकॅनिझम, 3 डिग्री असेल तर ब्लाइंडली आपण काय सांगू शकतो, SN1 रिॲक्शन मेकॅनिझम. आणि 2 डिग्री असेल तर मात्र आपल्याला काय करावं लागतं, मे बी SN1 और मे बी SN2 सांगावं लागतं. इथे लक्षामध्ये व्यवस्थित अभ्यास करा, आपल्या टार्गेट पासून दूर जाऊ नका आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.